माऊ कृष्णाच्या विचारांमध्ये जाऊन बोलली, राधे राधे. तर आज होती कृष्ण जन्माष्टमी, म्हणून आपण कृष्णाचे दुधाभिषेक करायला घेतलेले. कृष्णाची आंघोळ करत लावली होती. बालगोपाळासाठी पाळणा लावून पाळण्यामध्ये त्यांना बसवलं. मस्त आजूबाजूला फुलांनी सजवला होता. आज बाळगोपाळांचा जन्मदिवस म्हणून आपल्या छोटीने त्यांच्यासाठी केकही बनवला होता. मुहूर्ताची वेळ झाली तितक्यात चंद्राची आरती आम्ही एकेकाने करत लावलेली. चंद्राची आरती करून लगेच मग कृष्णाची आरती आपण आतमध्ये चालू केली. आरती झाल्यावर आपल्या दोन्ही बाईंनी पाळण्याला झोझो झोझो करून हलवला. सर्व झाल्यावर आपल्या आजींनी सगळ्यांसाठी प्रसाद बनवत लावला होता. खोबरा आणि पोह्यापासून बनवतात तो. नंतर बसल्या बसल्या सगळ्यांनी टी व्हीवरती वृंदावनचे लाईव्ह दर्शन लावले होते. दर कृष्ण जन्माष्टमीला असं आपल्याकडे प्रसाद बनवतात खोबऱ्या आणि पोह्यांपासून. तेवढ्यातच आपल्या घरातल्या लहान पोरांना कृष्ण जन्माष्टमीची गोष्ट ऐकत लावली होती. त्यांनाही समजू दे आपल्या कृष्णाचा जन्म कसा झालेला. सकाळी अख्ख्या गावामध्ये सगळ्यांची मिरवणूक निघाली होती. बारीक पोरं नुसती इकडे तिकडे सगळ्यांच्या घराच्या इथं जाऊन गोविंद करत बसतात. मम्मीच्या शाळेमध्ये पण दहीहंडीचा कार्यक्रम होता. तर दहीहंडीसाठी मस्तपैकी मम्मीने हंडी सजवत लावली होती. याना बघून तर मला आमच्या शाळेचे दिवस आठवले. अशीच आमच्या शाळेमध्ये पण दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जायचा. हे आमचे शाळेतले 2 राधा आणि कृष्णाचे मस्तपैकी बनून आले होते. हंडीतली दही सगळ्यांना प्रसाद म्हणून देऊन व्लॉग आजचा एवढाच. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.